नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण साहित्याच्या भाषेविषयी चर्चा करत होतो आणि यामध्ये व्यवहारी भाषा, शास्त्र भाषा आणि साहित्य भाषा याचा जो साम्यभेद आहे त्यावरतीही आपली चर्चा सुरू होती. तर आपण पाहत होतो ते म्हणजे आता साहित्य भाषेचं स्वरूप. तर साहित्य भाषा ही त्या लेखकाची अशी खास भाषा असते, ती एका व्यक्तिमनाची भाषा असते. आणि विशेष म्हणजे जी भाषा आपण व्यवहार भाषेत किंवा व्यवहारात संदेश वहनाचं माध्यम म्हणून वापरतो, ती भाषा साहित्यामध्ये साधन बनते, हे लक्षात घ्या. म्हणजे साहित्यात भाषा हे एक माध्यम, एक साधन म्हणून येत असतं. त्याचबरोबर जसं ती भाषा, साहित्याची भाषा आपल्याला अभिप्रेत असलेले संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवतेच, पण त्याचबरोबर त्यात सौंदर्य निर्माण करून आनंदही देते. आपण साहित्याचं प्रयोजनात सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन काय, तर आनंद देणं, आल्हाद देणं, हे साहित्याचं प्रयोजन. तर ते सुद्धा, तो हेतू सुद्धा भाषेमुळं साध्य होतो. त्यामुळं साहित्यात भाषा ही साधन पण बनते आणि माध्यम पण बनताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर साहित्याच्या भाषेचं वैशिष्ट्य काय, अनेकार्थत्व ती सिद्ध करते. एकाच वेळेला अनेक अर्थ त्यातनं व्यक्त होताना दिसतात. तर ह्या मध्ये आपल्याला बालकवींच्या औदुंबर कवितेचं म्हणजे उदाहरण घेता येईल. वेगवेगळ्या अर्थछटा, 8 ओळींचीच कविता आहे, पण ती वेगवेगळ्या अर्थछटा इथे निर्माण करते. तर हे सामर्थ्य फक्त साहित्याच्या भाषेत असतं. त्याचबरोबर साहित्याच्या भाषेला आणखी एक महत्त्व, ती सौंदर्यपूर्ण असते, सौंदर्य निर्माण करते. आता हे सौंदर्य निर्माण करायला जे कारणीभूत ठरणारे घटक आहेत ते म्हणजे अलंकार, विविध प्रकारचे छंद, वृत्त आपल्याला साहित्याच्या भाषेत दिसतात. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांत या अलंकारांनी हे साहित्य आपल्याला म्हणजे तिथे अलंकारांना वाव मिळतो आणि ते सौंदर्यपूर्ण होतं. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला अनेक म्हणजे संत साहित्य असू दे, शाहिरी असू दे, पंडिती साहित्य असू दे, त्यामध्ये अलंकारांचा, अनुप्रासाचा हव्यास आपल्याला दिसतो. साहित्याच्या भाषेत लेखक काही नवीन शब्द घडवत असतो, एक नवीन भाषा तयार करत असतो, त्यामुळे शब्दसंग्रह वाढलेला दिसतो. निवेदन, वर्णन, चिंतन, संवाद, कथन अशा स्वरूपात साहित्याच्या भाषेचं आपल्याला रूप आढळतं. म्हणजे कथा कथन करतो, तर कथन पद्धतीनं देखील भाषेचा वापर होतो. वर्णन केलं जातं, निसर्ग वर्णन, प्रसंग चित्रण, व्यक्तिचित्रण त्यामध्ये येतात. तर या प्रकारात ते दिसतं. आणि जे आपण साहित्याचे वेगळे वेगळे प्रकार केलेत, कथा, कादंबरी, नाटक, कविता, या प्रकारानुसार पण भाषा बदलत जाते. कवितेत एक गेय असते, एक लय, नाद तिथे असतो, शब्दांना आपोआप तिथं ते प्राप्त झालेलं असतं. म्हणजे आता बालकवींची कविता फुलराणीसारखी, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत. आता हिरवे गार गालीचे म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हा शब्दाची पुनरुक्ती झाली, 2 वेळा तो आला आणि एक लय निर्माण झाली. तसं प्रत्येक कलाकृतीची भाषा वेगळी असते. म्हणजे वि. स. खांडेकरांची ययाती
किंवा शिवाजी सावंतांची कर्ण यासारख्या कादंबऱ्या जर आपण वाचायला घेतल्या तर आपल्याला त्या कलाकृतीची म्हणून एक जी भाषा आहे ती लक्षात येईल. कवितेची भाषा ही अनेक प्रतिमा तिथं असतात, कल्पना असतात, नाद, लय, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या तऱ्हा ह्या हे वाङ्मयाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते अनुभवाची अभिव्यक्ती कशी झाली हे आपण ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला या गोष्टी आपल्याला सहज समजून जातात. त्यानंतर लघुकथा, कादंबरीची भाषा म्हणजे उद्धव शेळकेंची धग किंवा इकडे आपल्याकडे कृष्णात खोतांची झडझिंबड असं तुलनात्मक आपण जर वाचन केलं, काही आत्मकथनं, दलित आत्मकथनं, आदिवासी आत्मकथनं, ग्रामीण लेखकाच्या आत्मनिवेदनात्मक कादंबऱ्या हे जर आपण वाचलं तर आपल्याला ती भाषा वेगळं रूप आपल्याला घेऊन आलेली दिसते. किंवा नाटकाची भाषा. आता नाटक हे लिखित असलं तर त्याच्यात ते संवादात्मक असतं आणि नाटक ही म्हणजे सादरीकरण करणारी कला आहे. म्हणजे त्याचे प्रयोग होतात रंगमंचावर. ते नाटक जसं आपण पुस्तकात संहितेच्या रूपात वाचतो तेच अभिनयाच्या रूपामध्ये रंगमंचावरती सादर होताना पण दिसतं. तर आपण नटसम्राट मधली वाक्य किंवा पुरुष, शांतता कोर्ट चालू आहे, एकच प्याला, किंवा संगीत सौभद्र म्हणजे संगीत नाटकाचीही संहिता आपण अभ्यासली तर तिथेही त्या भाषेचं जे वेगळं रूप आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर साहित्य किंवा कृतीमध्ये जी भाषा असते ती साहित्यिकानं जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवानुसार ती येत असते आणि त्यामुळं एकाच साहित्यिकाच्या दोन साहित्यकृतीमधील भाषा सुद्धा आपल्याला वेगळी असलेली दिसते, कारण तिथला अनुभव हा वेगळा असतो. म्हणजे शिरवाडकर एकीकडे नाटकही लिहितात आणि एकीकडं कविताही लिहितात. कणासारखी कविता त्यांची घ्या, गरजा जयजयकार सारखी कविता घ्या आणि इकडे नटसम्राट नाटक घ्या. त्यामध्ये जे भाषा आली, संवाद आले ते आपल्याला तो कलावंत जो आहे तो जो आपल्या भाषेला हवं तसं वळण तिथे देताना दिसतो. व्यवहार भाषा ही संदेश वहनाचे साधन आहे, पण साहित्याची भाषा ही हे संदेश पोहोचवण्याचं माध्यम बनते. अनेक अर्थछटा व्यक्त करणारे आपल्याला तिथं भाषेचं वैशिष्ट्य सांगता येईल. शिवाय अलंकारादी जे गुण आहेत त्यांना तिथं वाव असतो. शब्दसंग्रह साहित्य भाषेत म्हणजे अधिक वाढतो. त्यामुळे साहित्याची भाषा ही बहुरंगी आणि बहुढंगी आपण म्हणू शकतो. बहुरंगी बहुढंगी साहित्याची भाषेत, व्यवहार भाषेत जे शब्द येत असतात ते अजिबात तिथं येत नाहीत असं नाही. तरी स्वतःचे रूप न बदलल्यामुळे व्यवहार भाषा व साहित्य भाषा यात वेगळेपणा असतो आणि फरक असतो, हे आपण लक्षात घ्यावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साहित्याच्या भाषेचं स्वरूप लक्षात आलं असेल की साहित्याची भाषा ही कशा पद्धतीनं येते किंवा व्यवहार भाषा. आता व्यवहार भाषा, शास्त्र भाषा किंवा साहित्याची भाषा यामध्ये जी काही
मतं मांडलेली आहेत त्यावरती आपण चर्चा करू. त्याच्यातनं तुम्हाला साम्यभेद आणखी लक्षात येईल. वेलेक आणि वॉरेन या समीक्षकांच्या मते आपण जर पाहिलं तर साहित्याची भाषा जी आहे ते काय म्हणतात की शास्त्रीय साहित्याची भाषा ही शुद्ध अभिधात्मक असते. निर्दिष्ट वस्तू आणि तद्दर्शक चिन्ह यात एकास एक संबंध राखला जावा हा तिचा हेतू असतो. म्हणजे शास्त्रीय भाषा जी आहे तिचं स्वरूप ती अभिधात्मक असते. म्हणजे एकच एक अर्थ पहिला जो शब्द उच्चारला की कळतो तो अर्थ ती देते. आणि निर्दिष्ट वस्तू किंवा तद्दर्शक चिन्ह यात एकास एक संबंध तिथे राखला जातो. साहित्याची भाषा ही व्यंजना प्रचूर असते. म्हणजे आपण ज्या शक्ती पाहिल्या त्या व्यंजना शक्तीचा तिथे भाग असतो. अभिव्यंजकता हा तिचा खास पैलू असतो. तिला वाचकाच्या मनावर परिणाम करायचा असतो आणि मन वळवून परिवर्तन घडवायचे असते. व्यावहारिक भाषा ही एकरूप संकल्पना नव्हे. व्यावहारिक भाषेत ते अनेक रूप तिचे ते मान्य करतात. त्यात बोली भाषा येते, व्यापारी भाषा येते, सरकारी भाषा, धार्मिक भाषा किंवा युवा वर्गाची भाषा सगळ्या त्यात त्यांनी समाविष्ट केलेत. ही भाषा परिणाम सापेक्ष असते असं वेलेक आणि वॉरेन हे म्हणतात. वालक कुलकर्णी यांच्या मते ललित साहित्यात भाषेचे उद्दिष्ट अनुभव साक्षात करणे हे आहे. म्हणजे जी साहित्याची भाषा आहे त्याच्यात अनुभवाला साक्षात करणं अपेक्षित आहे. शास्त्रीय भाषेत तत्व भाषा आहे, ती तत्वांची भाषा ते म्हणतात. व्यवहार भाषा ही साधनात्मक असून ती जीवन व्यवहारोपयोगी असते. सार्वजनिकता हा व्यवहार भाषेचा महत्त्वाचा गुण ते मानतात. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या मते शास्त्रीय भाषा ही प्रतीकात्मक असते. शास्त्रीय भाषेत अर्थ सुनिश्चित व काटेकोर असतात. शास्त्रीय भाषा ही वस्तुनिष्ठ ज्ञानाची भाषा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. शास्त्रीय भाषा ही वस्तुनिष्ठ ज्ञानाची भाषा, ज्ञान देणारी भाषा. व्यवहार भाषेत अर्थव्यंजकतेला अधिक महत्त्व असतं. वाक्यार्थ केवळ शब्दार्थाने न ठरवता तो सुरावलीने ठरवलेला असतो. शरदचंद्र मुक्तिबोधांच्या मते ललित साहित्याची भाषा ही सुरावली आणि शब्दार्थ यांच्याद्वारे प्रतिभानुभव निर्माण करणारी भाषा असते. प्रतिभानुभव हे ललित साहित्याचे भाषेचे खास क्षेत्र आहे. आणि आपण नेमाडेंची मतं पाहिलेलीच आहेत. भालचंद्र नेमाडे म्हणतात व्यवहार भाषा ही जीवनाच्या नानाविध क्षेत्रात उपयोगात आणली जाणारी भाषा. म्हणजे व्यापारी, सरकारी, धार्मिक जेवढी जीवनाची क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात ही भाषा जी वापरली जाते ती त्यांना व्यवहार भाषा वाटते. तिचं कार्य विशाल आहे आणि ती साधनरूप आहे. शास्त्रीय भाषा ही विवेकनिष्ठ अर्थव्यक्तीला तिथं महत्त्व असतं, सुस्पष्ट असते आणि अचूक असते आणि अनेक अर्थ त्याला तिथं वाव नसतो. साहित्याच्या भाषा मात्र ही व्याकरणापलीकडचे अर्थाधिक्य व्यक्त करते. साहित्याच्या भाषेत अर्थव्यक्तीची समृद्धी असते आणि अर्थत्व हा या भाषेचा खास विशेष ते मानतात. तर एकूणच जर विचार केला तर व्यवहार भाषा, साहित्याची भाषा आणि शास्त्रीय भाषा यांचं स्वरूप आपल्याला लक्षात घेता येतं. साहित्याची भाषा ही आपण पाहिलं मुक्तिबोध, भालचंद्र नेमाडे, वालक कुलकर्णी यांनी ही मतं जी मांडली विविध त्यावरती आपण
चर्चा केली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला मुद्दा होता व्यवहार भाषा, शास्त्र भाषा आणि साहित्याची भाषा, यातील साम्य भेद किंवा तिचं स्वरूप काय आहे याविषयी आपण चर्चा केली. ही चर्चा आपली अशीच पुढे चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.